नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालखंडातलं राशी भविष्य आता मी कथन करायला सुरुवात करतो. चंद्र धनु, मकर आणि कुंभ या राशीतनं परिभ्रमण करणार आहे, तेव्हा त्या राशींच्या अनुषंगाने स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि सुरुवात करतो. मेष राशी. मंडळी, सोमवार मंगळवार नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम आहेत. भाग्योदयाच्या दृष्टीने चांगल्या घटना या काळात घडू शकतील. मनात काही इच्छा असतील त्यांना मूर्त रूप देण्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकेल. मात्र बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसायात काहीही करू नये असं वाटेल. एक प्रकारचं नैराश्य, एक प्रकारचं मनावरती मळभ किंवा ज्याला आळस म्हणावा, असा नोकरी धंदा व्यवसायात तुम्हाला मग बुधवार गुरुवारी अनुभवाला येईल. शेवट मात्र चांगला आहे. सगळ्या प्रकारचे लाभ होतील, 2 पैसे हातात येतील. त्यामुळे आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. वृषभ रास. आठवड्याचे पहिले 4 दिवस तुम्हाला स्वतःला सांभाळले पाहिजेत. पहिले 2 दिवस हे शारीरिक त्रासाच्या दृष्टीने वाईट आहेत. म्हणजे काही त्रास तुम्हाला शारीरिक होऊ शकतो. ॲसिडिटी म्हणा किंवा पोटाचं पोटदुखी किंवा रस्त्यावरून चालत असताना बारीकसा अपघात, कापणं, भाजणं यासारखं काही तुमच्या वाट्याला येऊ शकतं. आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयाच्या दृष्टीने काही घटना तुम्ही अपेक्षित ठेवत असाल तर त्या लांबणीवर जातील. मनोभंग होईल. प्रवास करत असाल तर सांभाळून करा. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. चोरी वगैरे होण्याची शक्यता आहे. बंधू वर्गाकडून एखादी वाईट खबर येण्याची देखील शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने चांगला जाईल. व्यवसायामध्ये असाल तर नवीन ऑर्डर्स मिळतील. नोकरीत असाल तर काही प्रमोशनच्या बातम्या तुमच्या कानावर येण्याची शक्यता आहे. मिथुन रास. आठवड्याची सुरुवात ही जोडीदाराच्या सुखाने जाईल. जोडीदार आनंदात राहील, तुमच्या आज्ञेत असेल, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकडे त्याचा कल असेल. मात्र आठवड्याच्या मध्यावरती शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. शारीरिकपेक्षा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. हार्ट अटॅक वगैरे किंवा हार्टचा किंवा ब्लड प्रेशरचा काही जर विकार तुमच्या मागे असेल तर या बुधवार गुरुवारी तुम्हाला विशेष सांभाळलं पाहिजे. शांतता राखली पाहिजे. उगाचच छोट्या छोट्या गोष्टींवरून डोक्यात राग घालून घेऊ नका. संतापाची तिडीक येऊन देऊ नका, नाहीतर काहीतरी भलतंच होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र चांगलं आहे. एखादा प्रवास घडेल मित्रमंडळींबरोबर किंवा पती किंवा पत्नीबरोबर. आठवड्याचा शेवट एखाद्या सुट्टीच्या ठिकाणी जाऊन आनंदात जाण्याची शक्यता आहे. कर्क रास. कर्क राशीच्या माणसांनी सोमवार मंगळवार हे स्वतःला सांभाळलं पाहिजे. प्रवास करताना, गाडी चालवताना रहदारीचे नियम हे मोडू नका. नोकरा चाकरांवरती जास्त विसंबून राहू नका. त्यांच्याकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट गहाळ होण्याची शक्यता आहे. मामा वगैरे मंडळीकडून चांगली बातमी कळेल. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. पार्टनर असेल तर पार्टनरला दुखावू नका. शब्दाने शब्द वाढत जाण्याची आणि त्यातनं काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता आहे. घरात देखील जोडीदाराबरोबर बोलत असताना सांभाळून राहा.
जोडीदाराचा मनोभंग होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर तुम्हालाच त्याचा त्रास सहन करावा लागेल. आठवड्याच्या शेवटी स्वतःच्या शरीर प्रकृतीची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा आठवडा एकंदरीतच कर्क राशीच्या माणसांसाठी थोडासा वाईट जाण्याची शक्यता आहे. सगळं गुडी सांगायला मी काही तुमचा खास मित्र किंवा सखा किंवा सुहृद नाही. मी ज्योतिषी आहे. मला जे दिसतं ते मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला विशेष सावध राहायला पाहिजे. तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. तोंडावरती म्हणजे बोलण्याच्या दृष्टीने पण आणि खाण्याच्या दृष्टीने पण. त्यातून काही आठवड्याच्या शेवटी विपरीत घडू शकतं, शारीरिक त्रास होऊ शकतो, तर सावध राहा. सिंह रास, सोमवार मंगळवार दिवस चांगला आहे. जी काही कामं ठरवलेली असतील ती करून घ्या. तुम्ही म्हणाल ते होईल. संतती तुमचं ऐकेल. संततीकडून चांगल्या बातम्या कानावर येतील. संततीची काही परदेश गमनाची वगैरे कामं असतील तर त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं जाईल. आठवड्याच्या मध्यावर मात्र शरीर प्रकृती अत्यंत दुर्बळ होईल. त्रास होईल. मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास. हाताखालचे नोकर त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील, त्यामुळे मानसिक त्रास होईल. घरातल्या नोकर चाकरांनी अचानक दांड्या मारल्यामुळे त्यांचंही काम तुमच्यावरती पडेल आणि एकंदरीत दगदग होईल. आठवड्याचा शेवट मात्र जोडीदाराबरोबर आनंदात घालवण्याचा आहे. आठवड्याच्या शेवटी पार्टनर देखील व्यवसायात असाल तर सहकार्य करेल. काही चांगल्या घटना दृष्टीपथात येतील. कन्या रास, घरासंबंधी जर काही कामं असतील, म्हणजे घर भाड्याने देणं, घर बदली करणं, घर नवीन बघणं, या दृष्टीने जर काही कामं असतील तर ती सोमवार मंगळवारी करून घ्या. बुधवार गुरुवार चांगले नाहीत. त्यामुळे सोमवार मंगळवारी घरासंबंधीची कामं उरकून घ्या. आईकडे विशेष लक्ष द्यायची वेळ आली तर ताबडतोब आईकडे लक्ष द्या. स्वतःची मानसिक स्थिती दोलायमान होऊ देऊ नका. स्वतःची मानसिक स्थिती सांभाळा आणि त्यामुळे आठवड्याच्या शेवटी जो तुम्हाला त्रास होणार आहे त्या त्रासातून तुमची मुक्तता होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी बारीकशी चोरी, एखादे पैसे गहाळ होणं किंवा कुटुंबासाठी खर्च करायला लागणं शक्य आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी अचानक कुठून तरी धनलाभ होण्याचेही योग आहेत. मात्र ते पैसे हातात टिकणार नाहीत. येतील ते रस्ता घेऊन येतील आणि तुम्हाला ते खर्च करावे लागतील. तुळ रास, सोमवार मंगळवार उत्तम आहेत. सोमवारी धार्मिक कार्य त्याच्यामध्ये भाग घ्याल. बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी देखील पराक्रमाच्या दृष्टीने, काही कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने संधी तुमच्या समोर उपलब्ध होतील. बुधवार गुरुवारी मानसिक स्थिती सांभाळा. बारीक सारीक गोष्टींनी चिडखोरपणा, चिडचिड होऊन देऊ नका. स्वतःच्या मानसिक स्थितीला सांभाळा आणि आनंदात राहण्याचा प्रयत्न करा. प्रतिकूल परिस्थिती तुमच्या भोवती असेल तरी त्यातून तुम्हाला मार्ग काढला पाहिजे, नाहीतर त्याचं पर्यावसान नाती बिघडण्यामध्ये, घर विस्कटण्यामध्ये होऊ शकतं. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल. महत्त्वाची कामं असतील तर ती होतील. तुम्ही म्हणाल ते होईल. आठवड्याचा शेवट संतती, पत्नी किंवा पती यांच्याबरोबर आनंदात जाईल. वृश्चिक रास, सोमवार मंगळवारी पैशाची कामं करून घ्या. कुठून पैसे येणं असतील तर तगादा लावा. तुम्हाला ते मिळण्याची शक्यता आहे. पैसे गुंतवायच्या दृष्टीने देखील सोमवार मंगळवार उत्तम आहे. बुधवारी गुरुवारी भावंडांकडून वाईट बातमी येण्याची शक्यता आहे. छोटे प्रवास घडतील, पण त्या प्रवासामध्ये देखील मनस्ताप होईल. गाडी वेळेवर मिळणार नाही. ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागेल.
त्यामुळे मनाची चिडचिड होईल. भावंडांबरोबर बोलताना शब्द जपून वापरा, नाती बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा शक्यतो घरातच काढा, बाहेर जाऊ नका. घरातली कामं घर आवरणं, घरातली कामं बारीक सारीक उरकण्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट सत्कारणी लावा. आईकडे विशेष लक्ष द्या. धनुरास, शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. शारीरिक प्रकृती काही त्रास असेल तर त्यापासून मुक्तता मिळण्याच्या दृष्टीने, योग्य डॉक्टर मिळण्याच्या दृष्टीने, औषध लागू पडण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत. बुधवार गुरुवारी अनाठायी खर्च वाढतील, अचानक पैसा खर्च होईल. कुणी जर पैसे मागायला आलं तर तुम्ही बेधडकपणाने त्याला देऊ नका. दिलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि मानसिक त्रास मात्र तुमच्या वाट्याला येईल. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. छोटे प्रवास घडतील, बंधुवर्गाची भेट होईल. बंधुवर्गाबरोबर आनंदात आठवड्याचा शेवट जाण्याची शक्यता आहे. मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला खर्च आणि खर्च. सोमवार मंगळवारी अनाठायी खर्च होतील, मनावरती दडपण राहील. तर त्यामुळे जरा स्वतःला सांभाळून राहा. कोर्ट कचेऱ्या असतील तर शक्यतो पुढची तारीख घ्या. सुनावणी झाली तर तुमच्या विरोधात ती जाण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. वाहतुकीचे नियम मोडू नका, नाहीतर 1-2 हजार रुपये चलन बसण्याची शक्यता आहे. मध्यावर्ती आठवड्याच्या शरीर प्रकृतीच्या दृष्टीने आळस भरेल. काही करू नये असं वाटेल. जग मिथ्या आहे, असार आहे अशी भावना बळावेल. पण त्या दृष्टीने स्वतःवरती ताबा ठेवा. असं काही निगेटिव्हिटी मनामध्ये भरली तर ती झटकून टाकण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुठून पैसे येणार असतील तर ते येतील. धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील. गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाल ते होईल. महत्वाची कामं, पैसा या संबंधातली उलाढाल आठवड्याच्या सुरुवातीला करून घ्या. तुम्ही जसं इच्छा कराल तशी तुमच्या समोर घटना घडत जातील. मात्र आठवड्याच्या मध्यावर्ती हे जे कमवलेले पैसे आहेत, हे पैसे सांभाळण्यासाठी बरीच तारांबळ करावी लागेल. शब्द जपून वापरा. पैसे खर्च झाले तर होऊ द्या, त्याच्यासाठी चिडचिड करू नका. कारण त्यामुळे पैशामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मानसिक स्थिती पूर्वपदावर येईल. सगळं चांगलं असेल. घरामध्ये शांतता नांदेल. तुम्ही देखील गृहसौख्याचा आस्वाद आठवड्याच्या शेवटी घ्याल. आठवड्याच्या शेवटी चांगलं चुंगलं घरात करून त्याचा आस्वाद घ्या. थंडीचे दिवस आहेत. वाटाणे बिटाणे स्वस्त झाले असतील तर त्याची उसळ विसळ करून त्याचा आनंद घ्या. पावभाजी किंवा तुमच्या आवडीची डिश करून खा. त्या दृष्टीने आनंद असेल. मीन रास, नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. महत्वाच्या घडामोडी घडतील. नोकरीमध्ये असलात तर वरिष्ठ जबाबदाऱ्या टाकतील, त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. वरिष्ठांची शाबासकी मिळेल. काही नोकरीमध्ये काही ड्यूज असतील, जुनं येणं असेल तर ते मिळण्याची या आठवड्यात शक्यता आहे. मात्र आठवड्याच्या मध्यावर्ती पैसे सांभाळण्याच्या दृष्टीने तारेवरची कसरत करावी लागेल. तुम्हाला दिसेल की हे पैसे माझ्याकडे येणार आहेत, पण ते येणार नाहीत आणि त्यामुळे मानसिक स्थिती थोडीशी कमजोर होईल, दोलायमान होईल. तरी नैराश्य मनाला शिवू देऊ नका. कारण आठवड्याचा शेवट
पुन्हा एकदा तुम्हाला नैराश्यात ढकलणारा असेल. पैसा सांभाळणं हे या आठवड्यात तुमच्यासाठी आव्हान असेल. मुलाबाळांवरती, सहलींवरती अनाठाई खर्च होईल. तुमच्या मनात नसताना तुम्हाला तो करावा लागेल. मानसिक स्थिती बिघडेल तरी शांत राहा. खर्च आला तर तो करा. खर्च झाला म्हणून असं काही होत नाही की पैसे असतात म्हणून खर्च होतात. पुन्हा कमावता येतील, पण माणसं तुटली तर ती जोडता येत नाहीत. त्यामुळे सांभाळून राहा. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं नेहमीचं सांगणं, प्लीज प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.